महाराष्ट्र दिवस आणि जागतिक कामगार दिवस, तसा आज बुद्ध पौर्णिमा पण आहे आणि दरवर्षीप्रमाणे धडक कामगार युनियन म्हणजे धडकशिवाय काही कुठे होत नाही आहे आणि धडक कामगार युनियनचे नेते त्यांना बघितल्यानंतर कोणीही कामगाराविषयी किंवा इतर विषयी जर वेगळे दृष्टीने बघत असेल तर हा अभिजित राणे आपला सर्वांचा लाडके ज्या पद्धतीने दरवर्षी महाराज दिवस साजरा करतात, तसेच कामगारांसाठी कुठपर्यंत कसं जायचं आणि जिथपर्यंत कंपनी आणि मालक जे असतात ते मागणी करत नाही आहे तिथपर्यंत 10 दिवस भोजन नाही मिळाले काय फरक पडत नाही. बाकी लोक कुपोषण बसून घाबरतात, पण आमच्या अभिजित राणेला 10 दिवस जेवण मिळालं की नाही, पण आमच्या कामगारांचं जीवन सुरक्षित त्यांना घरी मिळालं पाहिजे त्याची खंत आणि त्यांचे प्रयत्न करत असताना अभिजित राणे यांच्या मी शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेल की तुमच्यावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुंबईचे अध्यक्ष आपले अभिजित सातव साहेब आणि तसंच आशिष शेलार साहेब, रवींद्र चव्हाण साहेब सगळ्यांनी तुमच्यावर एक जबाबदारी मोठी टाकली. भाजपातर्फे पक्षातर्फे तुम्हाला आपला कामगार विषयी जेवढं सरकारकडे किंवा मालकांकडे जायचे असतात तुम्ही करत असता. आम्ही शुभेच्छा देतो, तुमच्या सोबत आहे. कधीही तुम्हाला केव्हाही हाक मारला ते सांगायची गरज नाही आहे. तर अभिजित राणे तुमच्या सोबत आम्ही कामगार म्हणून काम केलं, मला माहिती कामगारांचे काय खंत असतात म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याच्यापेक्षा लांब लचक भाषण करायचे कारण नाही आहे. आमच्या इथे खासदार रवींद्र वायकर साहेब आहेत, आमदार होते, मंत्री होते, पण एक धडाडीचे जे कार्यकर्ता असतात, धडाडीचे काम करणारे असे आमचे विनोद शेलार साहेब आहेत, अखिलेश चौबे आहेत, योगी जे आहेत, सर्व युनियनचे पदाधिकारी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद कृपाशंकर सिंगजी, आपण आपले आशीर्वाद. नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अभिराम सिंगजी आहेत, विनोद शेलार आहेत, त्यांचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजचे आयोजक अभिजित राणे आणि अभिजित राणेंच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम कामगार दिन, कामगारांसाठी त्या दिनाचं महत्त्व आणि त्यांच्यासाठी आपण काय करतोय हे करून दाखवणारे अभिजित राणे यांना देखील आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. अभिराम सिंगजी हे मराठीतनं बोलले, कृपा सिंगजी मराठीतनं बोलले आणि याच्या अगोदर देखील ते मराठीमध्ये बोलायचे. कारण बाळासाहेबांकडे येत असताना किंवा आम्ही ज्या वेळेला नगरसेवक होतो त्यावेळेला देखील ते केस्ट वॉर्डमध्ये ब्रिज खाली यायचे. आणि तेव्हापासूनची आमची जी ओळख, अभिजितना देखील मी 92 साली माझ्या मंदिरामध्ये पहिले आले होते, त्यावेळेला त्यांचा सत्कार देखील केला होता. पण तो मनुष्य असा होईल ते माहित नव्हतं मला. अरे ते एवढा सुंदर परिसर आहे. खरं म्हणजे घरून येताना चालत आलं इथं तरी असं होणार, आणि ते झालं पाहिजे ना. व्हेरी गुड, हे असं स्पिरिट पाहिजे. तर त्यांनी हा आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं. सत्यनारायणची महापूजा ठेवलेली आहे, रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, तुमच्यासाठी जेवण ठेवलेलं आहे. ठेवलंय की नाही तो साहेब जेवण? आणि तर मी आपलं बोलायचं मला पाठवायला लागायचं. सगळ्यांना भोजनाची व्यवस्था आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. बोलण्याची नाही, बोलण्याची तर मला दोघांनाच दिलेली आहे, ती कोणाला देणार माहित नाही. तर हा जो दिन आहे, संयुक्त महाराष्ट्र, जेव्हा 1947 साली देश स्वातंत्र्य झाला आणि हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषावार म्हणजे जी त्या विभागामध्ये भाषा बोलली जाते, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्री मराठी, गुजरातमध्ये गुजराती, तामिळमध्ये त्यांच्या ज्या साऊथच्या भाषा असतील त्या, अशा पद्धतीने भाषावार प्रांताची रचना झाली आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्र बनण्यासाठी ज्या कामगारांनी त्यांना महत्व दिलं, ज्या कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र बनण्यासाठी जे कार्य केलं, त्या गोष्टीला देखील नमन केलं पाहिजे की ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र बनवायचं असताना कामगारांच्या मिल कामगारांच्या डब्यामध्ये दगडी देखील असायच्या. येस येस. आणि त्या पद्धतीने त्यांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जोरदार काम केली. त्यांचेच तुम्ही आता वंशज म्हटलं, पुढे तुम्ही ती चालवत आलेली कारकीर्द आहेत, असे कामगार लोक तुम्ही आहात. महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे. महाराष्ट्राने अग्रेसर नेहमीच देशामध्ये 36 राज्यांमध्ये महाराष्ट्र हा नेहमीच अग्रेसर असतो. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, पवारताई, त्या सर्वांना मिळून हा महाराष्ट्र स्ट्रेंथनिंग करायला घेतलेला आहे, सुजलम सुफलम करायला घेतलेला आहे. आणि याची साथ माननीय मोदी साहेबांना. आणि अशा दृष्टीने या महाराष्ट्राचा आजचा दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतोय. आणि याच्यामध्ये आत्ताच त्यांनी विचारलं की रिक्षा चालकांना मराठी आलं पाहिजे. हो, महाराष्ट्रात आहे, मराठी आलंच पाहिजे. तुम्ही शिकलंच पाहिजे. वेळ घ्या, पण शिका, पण शिकायलाच पाहिजे, झालंच पाहिजे ते. मी महाराष्ट्रात, आता मी दिल्लीला गेलेलो आहे, आम्हाला दिल्लीला हिंदी बोलायला लागतं. मी बोलतो ना, मी जर त्या ठिकाणी जाऊन जर मी हिंदी बोलतोय तर माझ्या महाराष्ट्रामध्ये मला मराठी बोललंच पाहिजे. तुम्हाला देखील मराठी बोललं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपली संस्कृती आहे, शिकायला काय हरकत नाही आणि शिकलं पाहिजे. जो महाराष्ट्राने कायदा केलाय त्या पद्धतीने आपल्याला राहिलं पाहिजे. आणि तुम्ही त्याला सर्व सहकार्य द्याल. आणि आपण देखील ते आज मला दाखवलं ऍप की चांगल्या तऱ्हेने मराठी भाषा कशा पद्धतीने कन्वर्ट हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये करायची, असा ऍप देखील केलेला आहे. त्याबद्दल आपलं देखील अभिनंदन की आपण या प्रवाहामध्ये घेतलेलं आहे. मला वाटते विद्याताई देखील आलेले आहेत इथे, त्यांचे मिस्टर देखील आलेले आहेत. मी आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या या शुभेच्छा देतो, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आनंददायी जावो. आणि ज्या ज्या कामगारांच्या मागण्या असतील, त्या पूर्ण करो मालक लोक, आणि आपण ते पूर्ण करून द्याल, याबद्दल शंका नाही. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. आपण सदिच्छा व्यक्त कराव्या. आदरणीय कृपाशंकरजी, आदरणीय रवींद्रजी यांनी एकदम उत्कृष्ट भाषण दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की हे भाषण मीच त्यांना लिहून दिलेला होता. आणि इतकं छान ते बोललेत. आणि ते एकदम खरं आहे की दिल्लीमध्ये ते हिंदीमध्ये बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोलतात. आणि अभिजित राणेजी यांच्यासोबत फार जुने संबंध आमचा आहे. आणि एक विशेष आणखीन एक गोष्ट आहे की अभिजित राणेजी सोबत एक मोठा प्रमाण, आणि याचा आम्हाला अभिमान पण आहे. ज्या प्रकार जी विनोद शिलार जी है, देखिए सारे उत्तर भारतीय ताली की गड़गड़ाहट से अभिजीत जी आपका स्वागत कर रहे हैं. एक मोटा संबंध है. रिक्शा वाले, टैक्सी वाले, सारे लोग अभिजीत जी बहुत क्लोजली जुड़े हैं. और महाराष्ट्र दिवस के अवसर पर और कामगार दिवस के अवसर पर मैं बहुत सारी शुभकामनाएं देना चाहूंगा. और आदरणीय विनोद जी यहाँ पर बहुत बहुत शुभकामनाएं. बहुत शुक्रिया. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय जयप्रकाश ठाकूर साहेबांचं स्वागत या ठिकाणी होते. आणि मी आपल्या सगळ्यांच्या परिवाराचे आमचे मार्गदर्शक प्रमुख मोठे बंधू असे विनोद शेलार साहेबांना विनंती करतो की आपल्या सदिच्छा आपण व्यक्त करावी. विनोदजी प्लीज 2 मिनिट सदिच्छा. ठीक आहे, तोपर्यंत मी आमच्या आमदार आणि मंच पर हमारे खासदार साहब मौजूद हैं और उनका अपना काम करने का एक अपना तरीका है. मंच पर सभी हमारे आमंत्रित गण, अभिजीत राणे जी, विनोद शेलार जी, मैं इतना ही कहना चाहूँगी कि आज कामगार दिन के निमित्त अभिजीत राणे ने जो यहाँ पे इतनी बड़ी जो सभा ली है और हम लोगों को बोलने के लिए बताया है, हम सभी का आपको बहुत बहुत शुभकामना. और अभी भाई साहब बोल रहे थे कि मेरा तो ऑलवेज पाठिंबा है आप लोगों को, और हम तो एक परिवार के लिए, चाहे पार्टी का बात हो चाहे घर की बात हो, हम तो एक कुटुंब के जैसा आप लोगों के साथ हैं.
और मेरा इतना ही कहना है कि हमेशा आपके साथ रहेंगे। और इनका एक जब मैं 92 में चुनाव लड़ती थी उस समय बहुत छोटे थे, इतने से थे, और तभी ऐसा इसी तरह का माहौल था। वो बोलते हैं ना कि छोटे बच्चे को चाहिए पानी लेके आऊँ क्या, मैं बोली नहीं बेटा पानी नहीं चाहिए। नहीं, मैं मम्मी को बोलता हूँ शरबत लाने के लिए, मम्मी जल्दी चाय बना आंटी आई है। यानी ऐसा एक नेचर, आज इतने आप सारे लोग इनसे जुड़े हुए हो, कामगारों के विषय को लेके हमेशा लड़ रहे हैं, चाहे मुंबई महानगर पालिका हो चाहे शासन हो। हमारे देवेंद्र फडणवीस जी, हमारे मुख्यमंत्री जी का खास इनके ऊपर आशीर्वाद है। सारे विषय जो इनके जेन्युइन विषय पे हमेशा ध्यान दिया जाता है और हम सब आपके साथ हैं। आपने बुलाया, स्वागत किया, उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद विजयताई, आपण आठवणीला उजाळा दिला। मुख्यमंत्र्यांचे लाडके कार्यकर्ते असे अभिजित राणे, मी त्यांना विनंती करतो की आपण बोलू। या ठिकाणी वायकरजींना पुढच्या कार्यक्रमांमधला जायचं आहे, पण त्यापूर्वी मी आभार प्रदर्शन करणार आहे। अनेक वर्षांपासून, जवळपास आज 24 वर्ष झाली मी कामगार चळवळीमध्ये काम करतोय आणि या स्टेजवरती असलेला प्रत्येक व्यक्ती, आदरणीय कृपाशंकर सिंग जी हे आदरणीय माझ्यासाठी पितातुल्य आहेत, बाबांसारखं मला कायम ते प्रेम करतायत। गेले 20 वर्ष म्हणजे ते गृहमंत्री होते तेव्हापासून ते माझे त्यांचे संबंध आहेत। मला त्यांनी मुलासारखं जपलंय आणि या चळवळीमध्ये पूर्ण देशामध्ये म्हणजे उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी कामगार चळवळीमध्ये आपल्याला उत्तर भारतीय नेत्याची गरज लागली, ज्या ठिकाणी आवाजाची मजबूत आवाजाची गरज लागली, उत्तर भारतामध्ये आपल्याकडे लुपिन नावाची कंपनी आहे, त्या लुपिनमध्ये पण आपल्याला न्याय द्यायचं काम जर कधी केलं तर ते कृपाशंकर सिंग साहेबांच्या आशीर्वादाने। आज आपल्याला उत्तर भारतामध्ये जायचं असेल तर योगी आदित्यनाथ डायरेक्ट मला ॲक्सेस देतात, त्याचं कारणच कृपाशंकर सिंगजी आहे, त्यांचा आशीर्वाद कायमच मला लाभला आहे। आदरणीय रवींद्र वायकरजी देखील माझे मोठे भाऊ आहेत, कायम आपल्याला आशीर्वाद दिलाय। कायम ही जी काही युनियन आणि युनियनचा जो झपाटा आहे, जो वाढला आहे, तो या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच। आदरणीय विद्याताई या कायमच माझ्यासाठी माझ्या आईप्रमाणे आहेत, माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहेत, मला कायम मुलासारखं जपलंय। म्हणजे हक्कानी मला अधिकाराने फोन करतात, मला ओरडतात, इधर आप गलती कर रहे हो, इधर सही कर रहे हो। जयप्रकाशजींचं मार्गदर्शन कायमच असतं। आदरणीय माझे मोठे भाऊ विनोद शेलारजी हे कायमच म्हणजे ही आपली बॅकबोन आहे। आपण ज्यावेळेस संघटना चालवतो, मॅन इज नोन विथ द कंपनी व्हॉट ही कीप्स, त्याची संगत, त्याच्या आसपासची लोक, ही माणसं त्या माणसाचं रिफ्लेक्शन करत असतात आणि ही सगळी अशी दिग्गज मंडळी माझ्या मागे खंबीरपणे उभी आहे। मी आदरणीय अखिलेश चौबेजी आहेत, वरिष्ठ ॲडव्होकेट आहेत, अनेक कोर्टांमध्ये केसेस असतात, मी त्यांच्या ॲडवाईस घेत असतो, अनेक टेंडर केसेसमध्ये त्यांची मास्टरी आहे। महाराष्ट्र शासनाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या मॅक्झिमम केसेस अखिलेश चौबेजी लढत असतात। योगेश दुबेजींचं माझे संबंध त्यांच्या बाबांपासून आहेत, म्हणजे त्यांचे बाबा हे कायम मला आशीर्वाद देत असे। माझ्या या सगळ्या चळवळीमध्ये कायम मी त्यांच्या घरी जात असे, माझ्याबरोबर घरी येत असे आणि खूप असा जवळचा माझा लढा आहे त्यांच्याबरोबर। हे सगळं जे काही कुटुंब आहे, ये आज जो फैमिली यहाँ पर आप सभी लोग, आपके बिना ये सब शक्य नहीं है। या देशामध्ये एक प्रभावी कामगार संघटना धडक कामगार युनियन, ज्याची अधिकृत नोंदणी ही 7,80,000 कामगार आहे। मला अभिमान वाटतो की हिरानंदानी कन्स्ट्रक्शन, हिरानंदानी ग्रुप असा एक बलाढ्य ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये काम करणारे 1,80,000 कामगार, म्हणजे ज्यावेळेस हिरानंदानी कंपनीमध्ये आपल्याला कामाला आपण लागता त्यावेळेस तो कर्मचारी हा धडक कामगार युनियनचा अधिकृत कर्मचारी, अधिकृत मेंबर होतो। असा झी सुभाषचंद्र गोयल ग्रुप, झीचा अख्खा ग्रुप म्हणजे झी ग्रुपचे जवळपास 1,30,000हून अधिक कामगार हे आपल्या, आणि याला आपल्या सगळ्या युनियनला सगळीकडे रेकग्नायझेशन आहे। 1800हून अधिक कंपन्यांमध्ये आपण अधिकृत मान्यता प्राप्त युनियन म्हणून काम करतोय। महाराष्ट्र शासनाच्या जवळपास 12 खात्यांमध्ये आपल्याला रेकग्नायझेशन आहे। मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आपल्याला अधिकृत मान्यता आहे, डेअरी डेव्हलपमेंटमध्ये अधिकृत मान्यता आहे
आणि सर विशेष सांगतो तुम्हाला, मी इकडे करिअरची सुरुवात केली त्यावेळेस आरे डेअरी पासून सुरू केलं. ज्यावेळेस मी आरे डेअरीमध्ये आलो त्यावेळेस आरेची जी स्ट्रेंथ होती ती 8,000 होती. कालांतराने ती घटत आज 200 पर्यंत आलेली आहे. आणि त्या दरम्यान हे जे सगळे अतिरिक्त झालेले कामगार होते ते महाराष्ट्र शासनाच्या वेगळ्या वेगळ्या खात्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट झाले. म्हणजे मुंबईमध्ये मला अभिमान वाटतो की सह्याद्रीमध्ये काम करणारा जो कर्मचारी आहे तो पण धडक कामगार युनियनचा आपला मेंबर आहे. मंत्रालयांच्या बाहेर मंत्र्यांच्या घरामध्ये बंगल्यांमध्ये काम करणारा द्वारपाल असेल, जेवण बनवणारा असेल, हे सगळे आपल्या धडक कामगार युनियनचे मेंबर आहेत. आणि हे सगळे आपले परिवारातली लोक आहेत. मंदिरांच्या बाहेर गाई घेऊन बसणाऱ्यांची आपली युनियन आहे. 4,200 महिला ज्या गाई घेऊन बसतात मंदिरांच्या बाहेर त्यांना प्रोटेक्शन द्यायचं काम करतो. रेड लाईट एरियाजमध्ये पारस रोड, शुक्लाची स्ट्रीट, काँग्रेस हाऊस या परिसरांमध्ये मुजरा या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या महिला, मुजरा बरोबर काम करत असणारे तबला वादक असतील, पेटी वादक असतील, या लोकांना प्रोटेक्शन द्यायचं, कायदेशीर प्रोटेक्शन देऊन. कारण प्रत्येकाच्या दृष्टिकोन बघण्याचा वेगळा असतो आणि आपण कामगार नेते म्हणून त्यांना कसं प्रोटेक्ट करता येईल. आपले नाका कामगार असतील, माथाडी कामगार असतील, असे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं काम. आणि खास करून आज रॅली होती आणि जवळपास मला अभिमान आहे की 1500 रिक्षा चालक आज या ठिकाणी आपल्या आज सकाळच्या रॅलीला उपस्थित आहे. आणि हे सगळे फक्त रिक्षा चालक आहेत सर, डेडिकेटेड. हा दिवसभराचा कार्यक्रम आहे. संध्याकाळचं सेशन पियुष गोयलजी उद्घाटन करणार आहेत. पहिल्या सत्राला आपण सगळे होता आणि या कार्यक्रमाला आला, आपण सगळ्यांनी शोभा वाढवली, त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. आज महाराष्ट्र दिवस म्हणजे जय महाराष्ट्र. आणि आजच्या दिवशी प्रत्येक वर्षाप्रमाणे अभिजित राणे सर्वांचा लाडका धडक कामगार युनियन आणि तसेच महाराष्ट्र दिवस आणि बुद्ध पौर्णिमा हे एकच दिवशी आहे. आम्ही सर्वांनी अभिजित राणेंना वचन देऊ इच्छितो, महाराष्ट्रामध्ये राहून आम्ही सगळे मराठी बोलतो, मराठी समजतो, पण काही लोकांनी आमच्या जे तळागाळाचे कामगार आहेत त्या कामगारांना कुठे तुम्हाला अडचण आम्ही करणार, काही लोकांनी भाषाच्या नावावर. पण आज मी सांगू शकतो महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला की त्यामध्ये काही किरकोळ मतलब व्यवहारिक भाषा जे आहे, कुठे चालले, काय करायचं, कहाँ जा रहे हो, क्या करेगा हो, तो अभी तो बहुत सारे अभिजीत राणे तो अब भोजपुरी बोलने लगा है. क्या है महाराष्ट्र का नहीं है? और रिक्शा चालक हो, चाहे टैक्सी चालक हो, चाहे कोई वाहन चालक हो, और इस महाराष्ट्र में शरीर आप लोग देख ही रहे हो, अगर कायदे से नहीं सुनते हैं तो धड़क करके धड़क जाएगा. गौजब प्रकाश जी, तो एक मजबूत नेता हम लोग मिला है, म्हणजे आपण सर्वांनी कोणी काळजी करायची कारण नाही. आणि आजच्या विषयी खरोखर हा मोठा दिवस आहे सर्वांसाठी. आणि महाराष्ट्र नंबर होता, 1 नंबर आहेत. आणि येणारा देशामध्ये जसा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून ठेवलेलं आहे, तुम्हाला विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही. 4 दिवशी मी पंतप्रधानांची पण त्याला शुभेच्छा देतो, त्याला साधुवाद करू इच्छितो. म्हणजे तुमच्या कॅमेरावाल्यांची युनियन कुठे अडचण आली सांगा. आता आज मला माहिती मिळाली की मंत्र्यांच्या घरी जे तिथे द्वारपाल आहे, ते जिथे रसोईया आहे, हे सगळे धडक कामगार युनियनचे आहे. आणि या युनियनची मी ऑफिशियली म्हणा आणि ऑफिशियली मी यांचा ॲडवायझर आहे, सलाहकार आहे. तर ज्या मंत्र्यांकडे आपले तुमच्या जे द्वारपाल आहे जेवण बनवतात, मिनिस्टर का ऐकणार नाही? मुख्यमंत्री लाडका का होऊ शकत नाही? होणारच. आणि हमारी विद्याताई, मेरी बहन, पूर्व मंत्री, आज की विधायक, तुमच्या विषयी सांगितलं की जो लहान असायचं तुम्ही तुमचं कौतुक करत होते, तुमची दडपण कशी होती, काय बरं करायचं. आणि ते आज तुमच्या बरोबर एवढे लोक आहेत, कामगार लोक आहेत, सरकार आहेत. आम्ही शुभेच्छा देत असताना एवढंच तुम्हाला सांगितलं की तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. थँक्यू. आणि जिथे माणसं कमी पडतील तिथे तुम्ही एकटा आहे
आणि लोग सांगत होते, हमारे रिक्शा वाले टैक्सी वाले बोलत रहे कहीं हम शायद उपवास के डराई थे कि कहीं आंदोलन करेंगे, उपवास बैठे पड़े। हम कहा अभिजीत कि अगर 2-4 दिन 10 दिन न खाए पी लेना तो उपवास बैठने कुछ फर्क नहीं पड़ने वाला। लेकिन उसको खाना उसका शौक है, हाँ शौक है उसका। ले, और हमने ये भी कहा, आपके माध्यम से कह रहा हूँ, हम लोग परिश्रमी लोग हैं। हम उत्तर भारत से, बिहार से, दक्षिण भारत से, अन्य प्रदेश मेहनती परिश्रमी लोग हैं। हम यही कहेंगे अभिजीत राणे आपके माध्यम से सभी को, और बाकी सब लोग समझते हैं, अपने भाषा में हमें बैठक जगह दे दिया, सोई जगह परिश्रम से बनाए देवे, सोई जगह तो उसी नाम हम पूछे है। इसलिए हमेशा ये मराठी, हिंदी और संस्कृत तीनों सगी बहनें हैं, तीनों की देवनागरी एक ही है। तो जो कोई इसके विषय में अलग सोचता है, मुझे लगता है महाराष्ट्र का नहीं है, वो मराठी भाषी नहीं है। ऐसा विचार करने वाला इस महाराष्ट्र में ये अलग है वो अलग है, वो महाराष्ट्र तो नहीं हो सकता। फिर से छत्रपति शिवाजी महाराज को प्रणाम करता हूँ, और जो 106 हुतात्मा संयुक्त महाराष्ट्र के लिए, संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी स्वतःचे जीव दिले, हे सगळे नमन करत असताना की तुमच्याबद्दल किती आदर करावा, किती लोकांमध्ये बोलावा कमी पडतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र दिवस और कामगार दिवस के निमित्त मैं आप सभी लोगों को बहुत बहुत शुभकामना देती हूँ। प्रतिवर्ष अभिजीत राणे जी भड़क मोर्चा के महाराष्ट्र के मुंबई के प्रमुख हम लोगों को बुलाते हैं, स्वागत करते हैं, आप सभी को बुलाते हैं। तो मेरा इतना ही कहना है कि अभिजीत जी एक ऐसा व्यक्तित्व है कि यह छोटे से छोटा, बड़ा से बड़ा आदमी को जहाँ जरूरत, जहाँ कम, वहाँ हम, ऐसा इनका स्वभाव है। और मुझे अभी जानकारी मिली कि जो मंदिर के बाहर जो महिलाएं गाय लेके बैठती हैं, चारा जो मंदिर में लोग आते हैं दानदाता खिलाते हैं, वो लोग भी इनके धड़क मोर्चा के मेंबर हैं। यानी ऐसे अनेकों अनेक जगह लोग इनके मेंबर हैं, और ये इनके यूनियन की सेवा लोगों तक पहुंच रही है। ये बहुत बड़ी बात है। ये यूनियन बहुत बारकाई से काम कर रहा है। खास करके हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, जैसा कि अभी कृपा भाई ने बताया, कि उनका भी पूरा ध्यान है और उनका आशीर्वाद है, क्योंकि वो जानते हैं कि ये मोर्चा एक जेन्यून है। धड़क मोर्चा एक जेन्यून मोर्चा है, जहाँ पे कामगारों के जरूरत के हिसाब से काम होता है, उनके संघर्ष के लिए लड़ाई होती है। और वैसे ही एक संघर्षशील व्यक्तित्व अभिजीत राणे जी हैं। मैं तो उनको बचपन से जानती हूँ, बहुत छोटे थे साइकिल पे चलते थे, अभी तो कार में घूमते हैं, लेकिन स्वभाव में कोई बदलाव नहीं आया है। तो ऐसे ही व्यक्तित्व की अपने को जरूरत है। इन्हीं शब्दों के साथ आप सभी को बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 1 मई है, महाराष्ट्र दिन है, कामगार दिन है और बौद्ध पूर्णिमा भी है। आज इस शुभ अवसर के दिन पर मैं सबको बहुत सारी बधाइयाँ देता हूँ और मैं मराठी में बोलना चाहता हूँ की आजचा दिवस हा शुभ दिन आहे। 105 106 हुतात्म्यांनी माउंटन येथे आपलं बलिदान देऊन ही मुंबई आणि महाराष्ट्र घडवून आणला आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही थोर आभार मानले पाहिजेत आणि त्यामुळेच आम्ही हा दिवस आजचा महाराष्ट्र दिनाचा दिवस बघतोय। माननीय विनोद शेलारजी जे आमचे नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत मालाड विधानसभामध्ये, त्याबद्दल त्यांचे पण आम्ही आभार मानतो। धन्यवाद। देखिए, ऐसा कहा जाता है कि एक्शन स्पीक्स लाउडर देन वर्ड्स, तो एक्शन ज़्यादा बोलनी चाहिए बातों से ज़्यादा। और ये पूरे अगर परफेक्टली अगर किस पर उतरता है तो अभिजीत राणे जी के ऊपर। हर क्षेत्र में एक्टिव, कामगार क्षेत्र में थे, उनका हाथी कोई पकड़ नहीं सकता। पूरे महाराष्ट्र भर नेटवर्क है और हर तख्ते का कामगार, फिर वो एयरपोर्ट पे काम करने वाला हो, होटल में काम करने वाला हो, रिक्शा वाला हो, टैक्सी वाला हो या कोई कंपनी का यूनियन हो, हर क्षेत्र में कामगारों के बारे में सोचना और सिर्फ सोच ही नहीं तो उनके विकास के लिए अपने आप को ढाल देना, ये अभिजीत राणे जी की विशेषता है। हर वर्ष वो 1 मई का यह दिन मनाते हैं जो कामगार दिन है और कामगारों के प्रति अपने संकल्प को दोहराते हैं। साथ ही में आज महाराष्ट्र राज्य का स्थापना दिन है, तो भारतीय जनता पार्टी ने यह सोचा मुंबई के 227 वार्डों में, कम से कम 227 वार्डों में जय जय महाराष्ट्र माझा ये गीत गाया जाएगा और महाराष्ट्र राज्य के स्थापना के बारे में और महाराष्ट्र के इतिहास के बारे में लोगों को अवगत कराना, उसका भी आज का कार्यक्रम ये पार्ट था। तो हम सब ने महाराष्ट्र राज्य बनाने के लिए
जिन लोगों ने शहादत दी, आंदोलन किया, लड़ा दिया, उनके बारे में जानकारी उपस्थितों को दी और उन्होंने भी बहुत सतर्कता से वो सुनी। साथ में हम सब ने मिलकर जय जय महाराष्ट्र गाना, जो हमारा महाराष्ट्र राज्य का गीत है, वो गाया। और मुझे अच्छा लगा जो हमारी 50% आबादी है महिला, अलग अलग क्षेत्र में जो काम करती है, यानी करीबन जीवन के हर क्षेत्र की अचीवर महिला अभी स्टेज पर थी और धड़क यूनियन ने उनका सत्कार किया, उनको मोटिवेट किया, उनकी पीठ थपथपाई कि आने वाले दिनों में और भी कुछ वो काम करे। और जो काम उन्होंने किया है उसके लिए उनको ट्रॉफी देकर गौरवान्वित किया। मुझे लगता है ये मौका हमें मिला तो महाराष्ट्र दिन, बुद्ध पूर्णिमा और कामगार दिन सही मायनों में इन तीनों को एक्शन में लाने का काम धड़क यूनियन ने किया और भारतीय जनता पार्टी के लेबर यूनियन विंग ने किया। इसके लिए मैं अभिजीत राणी जी को बहुत सारी बधाई देता हूँ।